नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया विलो वाईफ. हितारोच्या झोपडीजवळ एक सुंदर विलो झाड होतं. वसंतात त्याचा हिरवा पडदा होई. उन्हाळ्यात तो सावली देई तर हिवाळ्यात त्याचा एखाद्या स्फटिकाच्या छत्रीसारखा उपयोग होई. जगात ह्या झाडा इतकं प्रिय त्याला कोणीच नव्हतं. सकाळी उठला की तो त्या झाडाचं दर्शन घेई. त्याच्याशी तो बोलायचा, त्याच्या खाली प्रार्थना करायचा. एकदा गावकऱ्यांनी नदीवर पूल बांधायचं ठरवलं. त्यांना लाकडाची गरज होती. तेव्हा त्यांनी ते विलो झाड तोडायचं ठरवलं. ते झाड तोडू नये म्हणून हितारोनं गावकऱ्यांची विनवणी केली. त्याऐवजी स्वतःजवळ असलेली लाकडं त्यानं गावकऱ्यांना दिली. वेळ टळली अन झाड कसं तरी वाचलं. रात्री हितारो विलोच्या झाडाखाली प्रार्थना करीत असता समोर एकदम एक सुंदर तरुणी दिसली. तिला त्याच्याशी काहीतरी बोलायचं होतं पण ती लाजत होती. हितारोनं तिला विचारलं, "हे रमणी, तू कुणाची तरी प्रतीक्षा करीत असावीस असं वाटतं. मग मी थोडा वेळ बाजूला होऊ का?" ती स्मित करीत म्हणाली, "तो येणार नाही." "का बरं? त्याचं तुझ्यावर प्रेम नाही की काय? तो असा कसा थंड हृदयाचा माणूस आहे?" "नाही, तो तसा उदासीन नाहीये," ती म्हणाली. "मग तो का येत नाही?" "तो इथंच माझ्या समोर आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहेच," असं म्हणून ती अदृश्य झाली. रोज रात्री ती सुंदर तरुणी हितारोच्या स्वप्नात येई. एका रात्री त्यानं तिला विचारलं, "तू माझी पत्नी होशील?" "मला वाटतं तू त्या विलोच्या झाडातूनच येतेस." त्याच्याशी लग्न करायला ती राजी झाली आणि लवकरच त्यांना एक मूल झालं. ती दोघं अत्यंत सुखात नांदत होती. दिवस जात होते. बादशहा तो बा याला दयेचा सागर असलेल्या क्वांडान्य देवाचं मंदिर बांधायचं आहे अशी वार्ता पसरली. त्याकरिता खूप लाकडं लागणार होती. गावातलं सर्वाधिक सुंदर विलोचं झाड देण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं. हितारो आपल्या पत्नीला म्हणाला, "हे झाड कुठलीही किंमत देऊन सांभाळलं असतं, पण तू मला भेटलीस आणि आता आपणाला मुलंही झालीत. आपणाला एकमेकांचा आधार आहेच. राजाची इच्छा, तिथं आपलं काही चालणार नाही. आपलं झाड जाणार." नंतर गावकरी आले आणि त्यांनी झाड तोडलं. त्याची पत्नी ओरडत म्हणाली, "अहो, आपल्या घरात अंधार दिसतोय. जिकडं तिकडं कुणीतरी कुजबुजतंय. गावकरी मला तोडत आहेत. माझी चिरफाड करीत आहेत. माझं शरीर छिन्न विछिन्न होतंय." आणि ते झाड काडकन खाली कोसळलं. त्या क्षणी हितारोची पत्नीही अदृश्य झाली. धन्यवाद.